नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यंकटेश माडगुळकर यांच्या बनगरवाडी या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर तुमचं आवडतं पुस्तक तुम्हाला जर या चॅनलवर ऐकायचं असेल तर तेही जरूर नोंदवा. भाग 9. राजा येऊन गेला. तालीम चालू झाली. गेले कित्येक महिने चाललेले काम पुरे झाले. तालमीच्या नादाने झाडून सगळी पोरे जमा होऊ लागली. जोर बैठका काढू लागली. झोंब्या खेळू लागली. गजीचा ढोल, लेझिमचा सरंजाम, लाठ्या, बोथाट्या, पट्टे हे सगळे साहित्य तालमीत राहू लागले. जाणती जाणती माणसे सुद्धा गमतीने तांबड्या मातीत अंगे घोळसू लागली. शाळेने चांगले बाळसे धरले. सकाळ दुपार अशी नियमितपणे 20 पोरे येऊ लागली. शाळेवरून पडल्यामुळे आयबूचा एक हात मोडला होता आणि मुका मार लागला होता. हात बसविण्यासाठी आनंदाने त्यांच्यापैकी एका रामोशाला माझ्याकडे पाठवून दिले. त्याचे नाव जगण्या होते. रूपाने चांगला देखणा असलेला हा पोरगा ऐन उमेदीत आला होता. तो रोज घरी येऊन आयबूला चोळू लागला. आनंदाने मला सांगितले की हाडे बसविण्याचे कसब जगण्या आपल्या बापाकडून शिकला. हा बाप म्हणजे वाडीतला थोर शिकारी होता. पोटावर सरपटत जाऊन तो तोड्याच्या बंदुकीने हरणे मारी. त्याने फार हरणे मारली. 4 खणाला किलच्या पुराव्यात एवढी हरणांची शिंगे त्यांच्यापाशी होती. शेवटी म्हातारा होऊन तो धरणीला पडला तेव्हा हरणासारखा ओरडू लागला. शेकड्यांनी हरणे मारलेला तात्याबा रामोशी हरणावानी ओरडून मेला. या जगण्याच्या चोळण्यामुळे आयबूच्या हाताचे सटकलेले हाड नीट बसले. ठेचलेले अंग सैल झाले आणि महिना 15 दिवसात तो हिंडू फिरू लागला. मुलाण्याचे पोर मरता मरता वाचले. पण मध्येच जगण्यानेच एक भानगड उपस्थित केली आणि ती निस्तरता निस्तरता गाव टेकीला आले. बनगरवाडीपासून 5-6 कोस लांब असे वांगी गाव होते. आमच्या साऱ्या तालुक्यात हे गाव अरगट म्हणून प्रसिद्ध होते. खून, मारामाऱ्या यांबद्दल गाजलेले होते. या गावात परका माणूस जीव मुठीत धरूनच राही. शाळा मास्तर, कुलकर्णी, तलाठी सगळे या गावाला बदली झाली की हादरून जायचे. वसुलीसाठी गेलेला मामलेदार सुद्धा या गावात नमून बोले. जणू काय आपण भिक्षा मागतो आहोत अशा पद्धतीनं शेतसारा मागे. कामाधामाच्या निमित्ताने जगण्या नेहमी वांगीला जाई. एके दिवशी 2 प्रहरी 8-10 जवान लोक वाडीत घुसले. त्यांच्या हातात कुराडी होत्या, भाले होते, कोसले पटके आणि मलमली सदरे घातलेले हे जवान वाडीत घुसले आणि थेट रामोसवाड्यात गेले. भरभर त्यांनी सगळी रामोशांची खोपटे तपासली. बाया बापड्यांना दमदाटी दिली. एका दोघा रामोशांना कुराडीच्या तुंब्याने हाणले. रामोसवाड्यात आरडाओरड सुरू झाली. पोरे भिवून ओरडू लागली. कुत्री भुंकू लागली. रामोशांच्या भ्यायलेल्या बायका पोरे उचलून धनगराच्या आश्रयाला आल्या. मेंढके रानामाळात गेलेले. गडी माणसे फारशी नाहीत अशा अवस्थेत हे दांडगे दुंडगे लोक खोपटे तपासू लागताच एकच गलका झाला. मी शाळेत होतो. आनंदाही होता. रामोसवाड्यात लोक शिरले म्हणताच तो घाईने उठून तिकडे गेला. वर्ग सोडून मीही गेलो. दरमान्य खोपटे धुंडून ते लोक रस्त्यावर येऊन उभे राहिले होते. आनंदा पुढे झाला आणि त्याने विचारले, काय गडबड हाय? त्याने ताबडतोब ओळखले की हे लोक वांगीचे आहेत. आनंदाने असे विचारताच एक पोरगा अंगावर धावून आला आणि म्हणाला, तू रामोशीच का? आणि आनंदाने होय म्हणताच हातातल्या काठीच्या 2 धोपाट्या त्याने त्याच्या पाठीवर ओढल्या. शिवी हसडून विचारले, जगण्या रामोशी कुठं आहे? 2 काठ्या सोसून आनंदा जागचा न हलता म्हणाला, का बरं? त्यानं काय केलंय? आणि त्यावर पुन्हा त्या पोराने एक काठी हाणली. मला राहावले नाही. पुढे होऊन मी त्या पोराला धरला. विचारले, कोण लोक आहात तुम्ही? एकाएकी गावात शिरून अशी मारामारी करताय. कोण विचारणार नाही असं वाटते का तुम्हाला? मी अंगाने फाटकाच होतो, पण विलक्षण धारदार असे बोलणे माझ्या तोंडून आपोआप निघाले आणि क्षणभर त्या पोराला आपला हात सोडून घ्यायचेही भान राहिले नाही. मग बुटका आणि थोराड असा एक माणूस पुढे आला. पोराला बाजूला ओढून त्याने माझ्या छातीला छाती भिडवीत म्हटले, तू रे कोण? इतक्या जोरावर आलायस ते?
मी सरकारी नोकर आहे. इथल्या शाळेचा मास्तर आहे. तुम्हाला कोण माणूस पाहिजे ते नीट विचारा. मारामारी करायलाही काही मोगलाही नाही. दरम्यान मोडक्या हातात काठी घेऊन आयबू आला होता. शाळेतली 4-6 नेटकं पोरंही तालमीतल्या काठ्या घेऊन आली होती. माझ्या छातीला छाती लावून उभा राहिलेला गडी इकडे तिकडे बघून थोडा सैल झाला. नाक फुगवून म्हणाला, आम्हाला जगण्या रामुशी पाहिजे. मी म्हणालो, तो 4-2 दिवस झाले गावात नाही. कशावरनं खरं हे? मी सांगतोय म्हणून. बरीच रग हाय की र शाळा मास्तरा तुझ्या अंगात. एवढ्यात कुणी एक वाडीतली म्हातारी पुढे आले आणि त्या पटकेवाल्याच्या हनवटीला हात लावून म्हणाली, अरे माझ्या लेकरा, गरीब रामोशावर काय कुराड चालवतोस? 56 कुळीचा मराठा तू. रामोशी तुझ्या पायातलं चेंडू. आ, नीट बैस. उन्हाचा आलास, पाणी पी. कामधाम असलं तर ह्या मास्तरास पूस. आणि मग कलकला बोलत रामोशांच्या बायका जमल्या, धनगरनी जमल्या. शिव्या शापांचा गजर त्या वांगीच्या जवानांवर झाला. मी वांगीच्या लोकांना म्हणालो, तुम्ही तालमीत चला. तिथं तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कशासाठी आला हे आपण बोलू. उगीच मारामारी करणं ही चांगल्या माणसांना शोभणारी गोष्ट नाही. त्यांना काय वाटले कोण जाणे. चला म्हणून ते चालू लागले. पोरांचा घोळका मागून येऊ लागला. बायका येऊ लागल्या. तेव्हा मला सगळ्यांना दटावावे लागले. दटावल्यावर मात्र कुणी आले नाही. मी, आनंदा, रामा आणि ते सर्वजण असे तालमीत गेलो, बसलो. मी म्हणालो, आता बोला. त्यापैकी एक जण म्हणाला, आम्ही वांगीची माणसं आहे. तुमच्या गावच्या जगण्या रामुशानं वांगीची, आमच्या जातीतली एक रंडकी बाई काढून ठेवलीये. त्याला बघायला आम्ही आलोय. ही माणसे एकाएकी अशी हातघाईवर का आली याची संगती मला लागली. त्याची चीड अगदी स्वाभाविक होती. जगण्याने असला काही उद्योग केला असेल याची पुसट कल्पनाही आम्हाला नव्हती. रामा आणि आनंदा सुद्धा या बातमीने चकित झाले. जगण्याला शिवी हासडून आनंदा म्हणाला, घरात अन्न नाही खायला आणि ह्या गुलामाला रंडीबाजी सुचते होय. तुम्ही बिनघोरी त्याचा जीव घ्या पाटील. वाडीतलं एक माणूस तुम्हाला आडवं येणार नाही. आनंदाने घेतलेल्या उलट्या पवित्र्याने ते लोक सरळ आले. नीट बोलू लागले. बाई रंडकी असली, तिचे कुणी नसले तरी हा सगळ्या गावाच्या अब्रूचा प्रश्न होता. रामोशाने आमच्यातली एक बाई काढून नेली हे काळे आमच्या तोंडाला लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते आणि ते रास्त होते. आनंदा म्हणाला, तो हित असता तर लाता घालीत तुम्हापुढं आणला असता. आमच्या हातानं आम्ही त्याच्या डोसक्यात धोंडा घातला असता. हा, लोक म्हणाले, जातोय कुठं? जिथं असल तिथनं आम्ही हुडकून काढू आणि मारू. हा हा, अव ते कुठं जातंय गरीब? त्याचा दम आहे का तुमच्या मोर? मला काय बोलावे हे सुचेना. हे आडदांड लोक पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागे लागावे तसे जगण्याच्या मागे लागले होते. तडाख्यात सापडला तर त्याला ठार मारायला ते कमी करणार नव्हते. शेवटी आनंदा त्यांना म्हणाला, सरकार, ही तुम्हाला जशी कमीपणाची गोष्ट आहे तशी आम्हा रामोशांना बी हाय. तेव्हा तुम्ही माघारी जा. मी खंडोबाची आण घेऊन सांगतो की ती बाई आणि आमचा पोरगा मी 8 दिवसाच्या आत उभा करतो तुम्हा मोर. मग झालं का? वांगीचे लोक विचार करू लागले. आनंदा म्हणाला, का व मास्तर? ठीक आहे, जगण्यानं जर गुन्हा केला असेल तर त्याला पकडून यांच्यापुढं उभं करायला काही हरकत नाही. आयबूने गावात हिंडून शिपतभर भुईमुगाच्या शेंगा आणि बचकभर गुळ गोळा केला आणि तो आणून वांगीच्या लोकांपुढे ठेवला. जरा वेळानं चरवी भरून चहा आणला आणि शेंगा खाऊन झालेल्या पाहुण्यांना पितळ्यांतून पाजला. आग्रह करून करून पाजला. आनंदाचा शब्द मानून मला जामीन ठेवून वांगीचे लोक निघून गेले. पोचवायला म्हणून आम्ही गावाबाहेर गेलो. तो लोक दृष्टीआड झाले आणि आम्ही परत फिरलो. तेव्हा मी विचारले, जगण्या मिळाला नाही तर रे आनंदा? आनंदा खाकरून थुंकला आणि म्हणाला, रामुशाचं बीज सांगणार नाही. मसनात जाऊ द्या त्याला मास्तर. मागावर जाऊन आणतो का नाही बघा. भल्या पहाटे उठून आनंदा रामोशी जगण्याच्या मागावर गेला. त्याच्याबरोबर आणखीन 2-3 जवान पोरे होती. हातात कुराडी काट्या घेऊन ते दोघे चौघे हरणांच्या शिकारीसाठी जावे तसे जगण्याच्या पाठीवर गेले. वाडीच्या रामोशांची वळणे कुणीकडे होती हे आनंदाला पक्के ठाऊक होते. जगण्या इथून निघून 2 दिवस झाले आहेत. एवढ्यात अंतर काटून तो मोटारीने स्टेशनपर्यंत गेला असेल आणि मुंबईला जाणारी गाडी त्याने धरली असेल असा संभव नव्हता. कारण आपण नाहीसे झालो की पाठलाग हा होणार
आणि प्रथम मोठा रस्ता स्टेशन तपासले जाणार याची खात्री त्याला असलीच पाहिजे होती. साहजिकच तो शक्यतो दूर पण कुठेतरी ओळखीच्या ठिकाणी येईल. ओळखीची ठिकाणे गावोगाव होती, पण विशेष असे की 10-12 कोसांवर असलेल्या निमरज गावी जगण्याची बहीण दिलेली होती. त्या गावच्या रोखाने आनंदा चालला आणि दुपारच्या जेवण वेळेला बरोबर पाहुण्यांच्या दारात जाऊन हजर झाला. पाहुणे मंडळी येताच जगण्याच्या बहिणीची धांदल झाली. उसनेपासने पीठ आणून तिने ऊन भाकऱ्या ठोकल्या, कोरड्यास केले आणि त्यांना भरपेट जेवू घातले. ढेकर देऊन ही मंडळी उठली आणि आनंदाने पान खाता खाता पाहुण्यांपाशी जगण्याच्या मेहुण्यापाशी चौकशी केली. जगन्नाथ आला होता का? पाहुणा थोडा कानपला. त्याने उत्तर केले, नाही बा, आला नाही इकडं. आनंदाला अंदाज होताच. पाहुणा चमकला हे त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. त्याला कळून चुकले की जगण्या इथे येऊन गेला आहे. त्याने बाई पळवली आहे हे मेहुण्यापाशी सांगितले आहे. आनंदा म्हणाला, तुमच्यापाशी खोटं कशापायी बोलू? जगण्याने गाढवपणा केलाय. वांगीची चांगल्या घरातली बाई पळवून आणली. त्या गावचं 100 माणूस भाले कुराडी उगारून वाडीवर आलं. मी हातापाया पडून सांगितलं, ती बाई आणि जगण्या मी तुमच्या हवाली करतो. तुम्ही गावाला पिडा करू नका. माणसं परत गेली, नाहीतर वाडीत 2-4 मुर्दं पडत होतं. बारकावा पाहुण्याला कळला नसावा. पाहुण्याचा चेहरा थोडा विचारी झाला. आत जगण्याच्या बहिणीची उलाघाल झाली, पण जगण्या आला होता याची कबुली न देता पाहुणा म्हणाला, जगन्नाथांनी गोष्ट चुकीची केली. फार वरच्या पायरीला हात घातला. बाई न्याला हरकत नव्हती, पण निदान आपल्या जातीतली न्याची. असू, पण मी म्हणतो, तुम्ही त्याला धरून काय करणार? बाईची अब्रू गेलेली परत येणार नाही. तिला कुणी जातीत घेणार नाही. बरं, ते लोक जगन्नाथला काय करतील? मारहाण करतील, जीव मारतील, पण इतकं करून झाली गोष्ट भरून येईल का? आनंदा म्हणाला, नाही, हे खरं. मग तुम्ही का रगत आटवता? राहू दे त्या दोघांसनी रंगलाल. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. एका दृष्टीने पाहुण्याचे म्हणणे बरोबर होते, पण तोही गोष्ट अजिबात विसरला होता की जगण्या बाईला घेऊन रंगेलाल राहील, पण ती वांगीची माणसे त्याचे खोपटे पेटवतील. त्याच्या घरातल्या माणसांना मारहाण करतील. एकासाठी सगळा रामोसवाडा आगीत पडेल. सगळ्या वाडीला त्रास भोगावा लागेल. त्या छोट्याशा गावचे माणूस बळते किती? ही गोष्ट आनंदाने त्या रामोशाला समजावून सांगितली, पण तो कबूल होईना. मेहुण्याचा ठाव ठिकाणा सांगेना. पुष्कळ घोळूनही त्याच्याकडून तलास लागेना. तेव्हा आनंदा उठला आणि म्हणाला, बराय, मग बघतो आम्ही काय करायचं ते. राम राम. पाहुणाही रामराम करून उठला, पण तेवढ्यात जगण्याची बहीण आतून बाहेर आली आणि रडकुंडीला येऊन म्हणाली, आनंदा, जगू आला होता. नवरा लाल डोळे करून तिच्याकडे बघू लागला, तरी तिने तोंड बंद केले नाही. ठेसनावर गेलाय. बाईला घेऊन सांगलीला जाण्याचा बेत दिसला. परतेच्या जीवाला नका अपाय होऊ देऊस तू. माझ्या गळ्याची आण हाय बघ. आनंदा म्हणाला, सुटली. अगं, आम्हाला काय होतच नाही. आम्ही कसं त्याला मारू देऊ? कवा गेला हितनं? गेलाय पहाटच. अजून गाडीत बसला नसल. स्टेशनला मिरजेकडे जाणारी गाडी दुपारी 3 वाजता होती. घाईघाईने निरोप घेऊन वरचेवर धीर देऊन आनंदा तिथून सुटला. खोचे खोवून वाहना हातात घेऊन त्यांनी स्टेशनाची वाट धरली. रख्ख उन्हातून तापल्या फुफाट्यातून ते टणक रामोशी पळू लागले. हा हा म्हणता त्यांनी 3-4 कोस जमीन मागे टाकली आणि दूरवर रस्त्याकडेला असलेल्या वडाखाली एक बाई आणि एक गडी त्यांच्या नजरेला पडला. जगण्यात टणक होता. मोटारीसारखा पळणारा होता, पण त्याच्याबरोबर असलेली गोरीपान बाई अंगाने सुटलेली होती. आधी बाई माणूस आणि त्यात अंग जड. कितीही भीती मागे असली तरी झपाट्याने वाट कातरणे त्या दोघांना जमले नाही. जागोजाग उठबस करत सावलीला विसावा घेत ते दोघेही अजून वाट आवरीत होती. आनंदा थपकून उभा राहिला. कपाळाला हात लावून त्याने नीट हेरले आणि बरोबरच्या पोरांना म्हटले, जगण्यात त्यो लाल पटका तेचाच, पण आता कसं र? त्यो पळणार. पोरं म्हणाली, पळू द्या. सशावानी ताणून पाडतो त्याला. पाडता? हो. आणि त्यो पळाला तर बाय हाय की. तिला घेऊन काय कापायची? जगण्या पाहिजे. त्यो तरी कुठं जातोय? चल उगीच खाली बघून.
मग पोरे चहूकडे पांगली. चारी दिशांनी त्यांनी त्या जोडप्याला मध्ये घेतले आणि सावधपणाने रान दाबत ती जगण्याच्या दिशेने येऊ लागली. जगण्या वरचेवर सूर्याकडे बघत होता. हं, आवर, गाडी चुकल. चालून भेंडाळलेली ती बाई आपली कोरडी जीभ तडकल्या ओठावरून फिरवून म्हणत होती, थांबा थोडका, नाहीतर मी मरण. असे चालले तोच बावरून एकाएकी जगण्या उठून उभा राहिला. त्याने आजूबाजूला बघितले. पाठीमागे कासराभर अंतरावर आलेला आनंदा त्याने बघितला आणि बाईच्या हाताला धरून तिला ओढीत तो म्हणाला, अगं पळ, माणसं आली आपल्याला धरायला. जीवाच्या कराराने ती दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून धावली. आनंदा मागून ओरडला, जगण्या थांब, पळू नकस. पण जगण्या बेभान झाला होता. बाई बेभान झाली होती. नीट रस्ता सोडून काळ्या वावरातून ती दोघे मागे न बघता धावू लागली. बाईचा पदर वाऱ्यावर फडफडत राहिला. जगण्याचा शेमला वाऱ्यावर फडफडत राहिला. दगड धोंडे माती यांना न जुमानता ती दोघे रपाट पळत राहिली आणि आनंदात त्यांच्या मागे लागला. पळता पळता दमछाक होऊन ती बाई कोसळली, काळ्या वावरात पडली. मागे वळून जगण्या तिला उठवू लागला आणि पोरे जवळ येऊन भिडल्याचे त्याने बघितले. मग कोसळलेल्या मादीला सोडून काळवीट जसा जीव घेऊन पळतो तसा जगण्या बाईला तशीच सोडून धावू लागला. बाईपाशी येताच पोरे थबकली, पण आनंदा मात्र जगण्याच्या पाठोपाठ पळू लागला. बराच वेळ त्यांची ही शर्यत चालू राहिली, पण जवान जगण्या आनंदाला आवरेना. शेवटी अंतर आटोक्यात आलेले बघून आनंदाने हातातली कुऱ्हाड फेकून मारली. पळते हरण व्हलपाडून पडावे तसा जगण्याला कुऱ्हाडीच्या व्हलपाडाने पाडला. पळून पळून दमछाक झालेला जगण्या गुरासारखा ओरडून खाली पडला. आनंदाने गाडीत घालून त्या दोघांना वांगीला नेले. पायातून रक्त जाऊन जाऊन जगण्या पांढरा फटक पडला होता. ती बाई आपल्या मरणानेच मेली होती. आनंदा म्हणाला, ही तुमची बाई आणि हा आमचा पोरगा. मी माझ्या हातानं त्याला मारले. शिलकी असलेला जीव तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या. जगण्या भानावर सुद्धा नव्हता. त्याची धोतर अंगरकार रक्ताने भिजून गेली होती. लोकांनी बाईला दांडक्याने मारीत घरात नेले आणि आनंदाला म्हटले, ने, जा तुझ्या गावी घेऊन जाळा त्याला. जगण्याला घेऊन आनंदा वाडीला आला. झाडपाला वापरून या अडाण्याने जगण्याच्या पायाची जखम बरी केली. वांगीच्या लोकांनी त्या बाईचे सुरेख नाक कापून टाकले आणि तिला गावातून हाकलून दिले. नाकाला पट्टी बांधून ती जगण्याच्या घरात आली आणि रड रड रडली. तिला कुणी रामोसवाड्यात ठेवून घेईना. मग एके दिवशी ती उठून निघून गेली. त्यावर पुन्हा कुठे दिसली नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली हे जरूर कळवा. थँक्यू.